अधिक मास 7 नियम महत्त्वाचे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. येत्या 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होत आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचं असेल आणि अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असे म्हणतात. हा काळ अत्यंत धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. हे अधिक मास केलेल्या कर्माची फळे अनेक पटीने वाढवतात. हा 13 महिने दर 3 वर्षांनी येतो आणि या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मुलींना धोंडा म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाहीत. भगवान विष्णू स्वतंत्र स्वामी आहेत या महिन्याचे, त्यामुळे या महिन्यामध्ये महिना हा धोंड्याचा महिना मानतात. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकून राहण्यासाठी किंवा रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केलं पाहिजे. अधिक मास हा साधा महिना नाही, हा पुण्याचा महासागर आहे आणि या महिन्यामध्ये केलेले एका छोट्या नियमाने संपूर्ण वर्षाचे पुण्य मिळतं. पण चुकीच्या गोष्टी केल्या तर ते पुण्य नष्ट होतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत या ज्या काही चुका आहेत त्या चुका अजिबात आपल्याला या महिन्यात करायच्या नाहीत. कारण 99% लोक माहीत नसते त्यांना चुका कोणत्या आहेत. तसेच या अधिक महिन्यात काय करावे, काय करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करत आहे. त्यामुळे रिस्क न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. नंबर 1, रोज भगवान विष्णू म्हणजेच अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची म्हणजेच राधाकृष्ण विठ्ठल यांची पूजा करा. फूल, तुळस, दीप नैवेद्य अर्पण करा. फक्त 5 मिनिटे पूजा केली तरी सुद्धा या महिन्यामध्ये त्याचे पुण्य अनेक पटीने मिळते. 2, अधिक मासात भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे तो पुरुषोत्तम योग या अध्यायाचे नाव आहे आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा. कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो आणि परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होते. तसेच अधिक मासात रोज 15 अध्यायाचे वाचन करावे किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. 3, अधिक महिन्यामध्ये अनारसे, बत्तासे, खारका, सुपारी किंवा फळं असतील तरी 33 संख्येमध्ये सत्पात्र म्हणजे पात्रासह दान करायचे. आता जावयाला दान देणे वेगळे आणि हे जे दान आहे ते आपण एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचं असेल तर देऊ शकतो. 4, संपूर्ण अधिक महिना सात्विक अन्न ग्रहण करावे. कांदा, लसूण, मांसाहार, पूर्णपणे मांसाहार हा टाळावा. 5, अधिक महिन्यामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नद्यांवर किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावे आणि शक्य नसेल तर घरीच रोज पाण्यामध्ये गंगाजल टाकून अवश्य स्नान करावे. 7, विष्णूच्या कृपेसाठी पुरुष सूक्ताचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. 8, अधिक महिन्यामध्ये विष्णू मंदिराच्या किंवा तुळशीपाशी नित्य सेवा दीपदान करावे, हे पुण्याचे काम मानले जाते. 9, अधिक मासामध्ये काहीही न करता रोज नामस्मरण करावे. फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय. तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मंत्र जसे की ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप केला तरी सुद्धा चांगला आहे. त्याप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर हरिपाठ सुद्धा दररोज वाचू शकता किंवा ऐकू शकता. 9, अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकत नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. हे सगळे व्रत केल्याचे पुण्य जे आहे जर ते अधिक मासात जेवताना नक्की पाळावे तर यामुळे आपल्याला याचे पुण्य मिळते. 10, भगवान विष्णूंची पूजा करावी. त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशी दल अर्पण करावे. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. 11, अधिक महिन्यात भुकेल्यांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे. गरजूंना कपड्याचे दान करावे. अधिक मासात गोड पदार्थाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना भोजन घालून दक्षिणा द्यावी. 12, अधिक मासात सुवासिनी स्त्रिया 33 अनारसे किंवा 33 दिवे यांचे वाण लुटतात. हे या महिन्याचे खास वैशिष्ट्य आहे. 13, अधिक मासामध्ये काही घरे ही सुद्धा पद्धत आहे की अधिक मासामध्ये दररोज तुळशीला काहीतरी वाण दिलं जातं. तर हे वाण कशा पद्धतीचं असू शकतं? ओटीचं सामान आपण दररोज तुळशीला मातेला अर्पण करायचं. यासाठी आठवड्यातून एकदा, मग तो तुम्ही गुरुवारचा दिवस ठेवला, रविवारचा दिवस निवडा तरी सुद्धा चालेल, पण तुळशीला दान नक्की द्या. 13, अधिक मास असल्यामुळे रविवारी सुद्धा तुळशीला पाणी घातलं तरी पण चालणार आहे.
कारण अधिक मास वर्षातून एकदा नाही तर 3 वर्षातून एकदा येतो. तुळशीची पाने विष्णूंना वाहिली तर मनोकामना पूर्ण होतात असे शास्त्र सांगते. 13. मुलींनी आपल्या आई जर हयात असेल तर नक्कीच आपल्या आईची ओटी भरा. आई समजा नसेल तर आईच्या फोटोपुढे तुम्ही ओटी ठेवू शकता. याशिवाय आई नसेल तर वहिनी, काकू, मावशी, मामी, चुलती यांची देखील तुम्ही ओटी भरू शकता. किंवा कुलदेवीची किंवा आजूबाजूला एखाद्या कोणत्याही देवीचे मंदिर असेल तरी त्या देवीची ओटी भरली तरी पण चालते. 14. या महिन्यात भागवत पारायण करा किंवा एका अधिक मासामध्ये श्रीमद भागवत पारायण करणे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. घरी शक्य असेल तर घरी किंवा मंदिरामध्ये किंवा तुम्ही अगदी शक्य नसेल तर कथा दररोज ऐका. 15. अधिक महिन्यात दान नक्की करा. गोरगरिबांना अन्न देणे, कपडे दान करणे, अधिक मासामध्ये केलेले दान सर्वात फलदायी असतं. आपल्या परिस्थितीनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तकदान किंवा गाईला चारा घालणं या सगळ्यांचे पुण्य या महिन्यामध्ये शतपटीने वाढते. या महिन्यातून किमान एकदा तरी हे दान नक्की करा. 16. अधिक महिन्यात उपवास करा. अधिक महिन्यामध्ये एकादशीचा उपवास करणे सर्वश्रेष्ठ आहे. शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा एकादशीला उपवास करा. उपवासाने मन, शरीराने आत्मा हा निरोगी होतो. 17. या महिन्यात सकाळी लवकर उठा. अधिक महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटे 4 ते 6च्या दरम्यान उठा. हे अत्यंत शुभ आहे. यावेळी वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्वाधिक असते. स्नान करून पूजा केल्यास त्यांचे पुण्य इतर वेळेपेक्षा जास्त मिळते. 18. या महिन्यात गोमातेची सेवा करा. गाय ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता आहे. अधिक महिन्यामध्ये गाईला हिरवा चारा, गोड पोळी खाऊ घालणं हे महापुण्याचे काम मानलं जातं. जवळपास गोशाळा असेल तर तिथे जाऊन गायीची सेवा नक्की करा. 19. अधिक महिन्यात श्रीसूक्तम किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणा. अधिक महिन्यामध्ये रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा श्रीसूक्तम म्हणणं अत्यंत पुण्यकारक आहे. वेळ नसल्यास फक्त 3 वेळा ओम नमो नारायणाय नमः असे म्हटलं तरी सुद्धा चालतं, पण नियमितपणे म्हणा. 20. सगळ्यात महत्त्वाचं, अधिक महिन्यात वाढदिवस करू शकतो का? बघा, वर्षश्राद्ध तुम्ही करू शकता तर हो, तुम्ही वाढदिवस साजरा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही वर्षश्राद्धसुद्धा करू शकता. काहीच अडचण नाही. त्याचबरोबर या महिन्यात तुम्ही सगळे कुलदेवीला जाऊ देखील शकता. 21. अधिक महिन्यात श्रीमद भागवत कथा, गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते. तसेच या अधिक महिन्यात स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करणे देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. 22. त्याचप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 12 अक्षरी मंत्र म्हणजे द्वादशाक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करा. बघा, मंत्राची ताकद भरपूर आहे. 23. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण अधिक महिन्यामध्ये आवर्जून करा. जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल तर अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला शिकू शकता. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून तरी ऐका. परंतु या महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र देखील करावे. 22. अधिक महिन्यात तांबूळ दान. महिनाभर तांबूळ दान केल्यास सौभाग्य प्राप्ती होते. म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूळ दान करा. विडा आणि दक्षिणा दान करा. 23. अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्त होते. आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने देखील लावू शकता. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये महत्त्व आहे, म्हणून ते दीपदान देखील तुम्ही करू शकता. 24. अपूपदान आणि दीपदान म्हणजे लेक जावयाला आपण अनारशाचे दान देतो त्याला अपूपदान म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा पितळेचा दिवा तुम्ही देऊ शकता, तर तो दीपदान सुद्धा देणे महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, तर दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात. अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी श्री लक्ष्मीनारायण मानून त्यांचा सन्मान केला जातो. यासाठी त्यांना लेक जावयांना घरी बोलवावे. 25. श्रीहरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयाने व्रत करावे. म्हणजे काय, की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंगी घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते दुपारी झोपण्यास व रात्री असो किंवा बसणं असो, गादीवर किंवा बेडवर बसायचं नाही. 26. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं, ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील एक नियम पाळू शकता. 27. त्यानंतर एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता, उपवास करू शकता.
त्याचप्रमाणे संपूर्ण धोंड्याचा महिना गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. 28 अधिक मासामध्ये जोडपं भोजन म्हणजे एखादं जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचे किंवा रात्रीचे जेवण आपल्या घरी जेवून घालायचं, किंवा तुम्ही एखादी सवाष्ण स्त्री बोलवू शकता आणि तिलासुद्धा तुम्ही जेवण घालू शकता. 27 या महिन्यात दीपदान करू शकता, स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता, त्यानंतर तीळ किंवा तांदूळ दान सुद्धा आपण करू शकता. 28 धरण पारण भोजन व्रत करू शकतो, म्हणजे एक दिवस जेवण करायचे, एक दिवस उपवास करायचा, फक्त दिवसातून एकदा जेवण करायचं असे एक बुक, तर हे व्रत पण तुम्ही करू शकता. 29 जर तुम्हाला ओरडून बोलायची सवय असेल, कोणाचा अपमान करायची सवय असेल, तर तुमच्या बोलण्यामुळे खूप दुःखी लोक होतात, मग घरचे असतील बाहेरचे असतील. संपूर्ण अधिक मास तुम्ही कठोर न बोलण्याचं व्रतसुद्धा करू शकता. 30 या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रतसुद्धा आहेत, जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात. त्यामध्ये हळदी कुंकू, स्वस्तिकचं व्रत, रांगोळी हे देखील करू शकता. 30 अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते, किंवा एखादी सवाष्ण बोलवून तिची रोज ओटी भरली जाते, किंवा एखाद्या सवाष्ण स्त्रीला बोलवून रोज तिला चहा देत असतो. चहा दिला तर किंवा दूध पाजलं जातं, तर एक सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा दान करा. या महिन्यामध्ये 31 या महिन्यामध्ये मनुष्याने आपली प्रकृती पाहून आपल्यावर हे व्रत करायचे आहे, आणि प्रत्येक व्रत हे संकल्प करूनच करायचं आहे. 32 अधिक महिन्यात संक्षिप्त श्रीमद भगवत ग्रंथ किंवा भागवताचा जो मूळ ग्रंथ आहे त्याचे पारायण तुम्ही करू शकता. ज्याची इच्छा आहे ते भगवद्गीतेचं पठण देखील करू शकता. 32 अधिक मासामध्ये नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकता. 33 अधिक मास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा त्याग करावा. बरेच जण पंचामृतातले काही पदार्थ त्याग करतात, म्हणजे कोणी महिनाभर दुधाचे सेवन करत नाही, तर कोणी साखर खात नाही. त्याचप्रमाणे आवडणारे पदार्थ किंवा एखादं फळ असेल तर त्याचाही त्याग करू शकता. 35 अधिक महिन्यामध्ये काही वस्तूंचा त्याग करता, म्हणजे जसे की चप्पल वगैरे घालत नाही, किंवा मग दुसरं अजून सांगायचं झालं तर कोणी अधिक महिन्या म्हणजे पूर्ण महिनाभर दाढी करत नाही, केस कापत नाही, चप्पल घालत नाही. 36 अधिक महिन्यामध्ये जावयाकडे कपडे देताना ते कोरडे देऊ नये. कपड्याच्या कोपऱ्याला थोडा हळद कुंकू लावून मगच ते त्यांच्या हातात द्यावे, असे शुभ मानले जाते. 37 तुम्ही केलेल्या सेवेचा अनुभव येत नसेल तर तुम्ही समजून जा की तुमच्याकडून तुमची कुलदेवी, कुलदैवत आणि तुमच्या मित्रांची सेवा होत नाही. तोपर्यंत आपली कुलदेवी, कुलदैवत आणि पितळेची आपली कुलदेवतेची सेवा आपण करत नाही, तोपर्यंत काही आपण केले तर त्याचे फळ देखील आपल्याला मिळत नाही. 38 तुमच्याकडे देवीची उपासना करायला सुरुवात करू शकता. तुमच्या कुलदेवीचा वार कोणता असेल त्या दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन टाका. तुम्ही अभिषेक करू शकता, किंवा मूर्तीवर, पोठोवर, तुमच्या कुलदेवीच्या पोठोवर जो वार आहे कुलदेवीचा त्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता. तुमच्या कुलदेवीचे मंत्र असेल तो म्हणू शकता. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.